जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापुरात विविध गणेश मंडळे आणि कायनेटिक निदा ईव्ही तर्फे सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश देणारा कार्यक्रम घेण्यात आला। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। अशा भक्तिमय वातावरणात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वपूर्ण संदेश देणारा कार्यक्रम विविध गणेश मंडळे आणि कायनेटिक निदा ईव्ही तर्फे घेण्यात आला। कायनेटिक निदा ईव्ही तर्फे प्रदूषणमुक्त भारत आणि महाबचत अभियान राबवण्यात येत आहे। या माध्यमातून प्रदूषण कसे कमी करता येईल आणि प्रत्येकाला आपली बचत कशा प्रकारे करता येईल या उद्देशाने विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले। या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून कायनेटिक कंपनीच्या बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या प्रदर्शित करून आपला परिसर प्रदूषण मुक्त कसा करता येईल आणि बचत कशा प्रकारे होईल याची पूर्ण माहिती देण्यात आली। तसेच संबंधित विषयावर महिलांना विविध प्रश्न विचारून प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या महिलांना प्रोत्साहनपर बक्षिसे आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले। सहभागी महिलांनी बॅटरीवर चालणारी कायनेटिक कंपनीची इलेक्ट्रिक व्हेकल वापरल्याने त्याचे होणारे फायदे आपल्या मनोगतातून विशद केले। याप्रसंगी कायनेटिक कंपनी निदा ईव्हीचे व्यवस्थापक राकेश भणगे, ऐश्वर्या भणगे, सर्व्हिस हेड अरिहंत वरखेडकर, राधेश्याम बेनगिरी, शिवसेना शहर प्रमुख मिनलताई दास, दादा गणपती गणेशोत्सव तरुण मंडळाचे संस्थापक मोहन गुले, उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक साळुंखे, उपाध्यक्ष संतोष अंजिखाने, राज डोंगरे आणि प्रभागातील महिला उपस्थित होत्या। दोन प्रकारच्या गाड्या असतात। एक आहे नॉन पासिंग, म्हणजे त्याला आरटीओ किंवा लायसन लागत नाही। विदाउट लायसन कोणीही त्या गाडीला चालवू शकतं। दुसरा व्हेरियंट आहे, दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये जो आरटी पासिंग वाला आहे, ज्याला आरटीओ पासिंग लागतं, ज्याला लायसन लागतं। लायसन असल्याशिवाय त्याला पण चालवू शकत नाही। तर याच्यामध्ये आपल्याकडे जी कायनेटिकची लुना आहे, व्यापारी वर्गासाठी मजबूत मेटल बॉडी असलेली अशी गाडी, याचा मायलेज म्हणजेच एकदा आपण जर बॅटरी चार्ज केली तर ही गाडी 100 किलोमीटर चालते। ही जी गाडी आहे ती म्हणजे बॅटरीवर चालणारी आहे ना। सर्व गाड्या आपण टू व्हीलर बघतोय, 3 व्हीलर, 4 व्हीलर, पुण्यासारख्या बेंगलोरसारख्या शहरात तुम्ही गेलात तर तिथं मोठमोठ्या गाड्या बॅटरीवरती चाललेल्या आहेत। दिवस पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढत चाललेली आहे। ही संख्या आपण कमी करू शकत नाही, परंतु पेट्रोलला हद्दपार आपण करू शकतो। पेट्रोलला हद्दपार करणं म्हणजे काय करायचं, तर आपल्या गाडीवरती आपण बसायचं, चालवायची, परंतु धूळ निघायला पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे। तर धूळ जर निघायचा नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला पेट्रोलच्या गाडी ऐवजी बॅटरीवर चालणारी प्रदूषण मुक्त अशी गाडी वापरली पाहिजे। तेव्हाच आपला सोलापूर, आपला महाराष्ट्र, आपला लाडका भारत प्रदूषण मुक्त होणार आहे। ही एक बाजू झाली प्रदूषणाची, प्रदूषण कमी करण्याची। आणि दुसरी बाजू आपण या ठिकाणी बचत कशी होईल, प्रत्येक बहिणीला विचार पडेल की बचत कशी होणार आहे याच्यातून। तर पेट्रोलसाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात, बॅटरीवर चालणाऱ्या गाडीसाठी आपल्याला पेट्रोल भरावं लागत नाही, म्हणून त्या ठिकाणी महाबचत आपली होते। उदाहरण मी देतो, ही जी समोर गाडी आहे, ही गाडी जर आपल्याला चालवायची असेल तर 100 किलोमीटर ही जर गाडी चालली तर यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 16 रुपये खर्च येतो। किती खर्च येईल? 16 रुपये। पण तीच गाडी पेट्रोलची मला 100 किलोमीटर चालवण्यासाठी साधारण 2 लिटर पेट्रोल लागणार आहे, म्हणजेच या ठिकाणी मला 216 रुपये जाणार आहे। पहिला तर आपण गणपती बाप्पाचं जोराने आवाहन करून आपण सुरुवात करू। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। बरोबर। तर मी प्रश्न विचारायला सुरुवात करते। ज्यांनाही प्रश्न येते त्यांनी फक्त हात वर करा। हा, आता ही इलेक्ट्रिक गाडी तुम्हाला दिसते सगळ्यांना? ही इलेक्ट्रिक गाडी कोणत्या कंपनीची आहे, कोण सांगू शकताय कंपनीचं नाव? या गाडीला मायलेज एकदा चार्ज केली का 20 किलोमीटर पोहोचतो। हे उत्तर बरोबर आहे। आता परत तिसरा प्रश्न आहे, गणपती बाप्पा कोणत्या देवाचे पुत्र आहेत? पहिलं लांब एकेकांना विचारते, सगळ्यांना विचारते, थोडस लांब। सगळ्यांना प्रश्न विचारते, लांब थोडस लांब, सगळ्यांना विचारते। हॅलो, या गणपती बाप्पा हे कोणाचे पुत्र आहेत? शंकर पार्वती। बरोबर। या छोट्याशा मुलाने
करेक्ट उत्तर दिलेलं आहे. थोडस लांब व्हा. मी सगळ्यांना प्रश्न विचारते, फक्त हात वर करा, मी बोलत आहे.